यथोचित पद्धतीनं अत्यंत नेटनेटकी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रॉपर असा शब्द वापरतो, मांडणी करणं, ज्याच्यामध्ये नवे संदर्भ असतात, नवे बदल असतात आणि ते ऐकायला चांगलंही वाटतं, ते गरजेचंही असतं. त्यांचं वक्तृत्व ही त्यांची फार वेगळी ओळख आहे. या कार्यक्रमाला स्मिताताई मुंदडा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत माध्यम पब्लिकेशनच्या वतीने स्मिता रापतवार करतील. मी त्यांना अशी विनंती की त्यांनी आमदार नमिताताई मुंदडा यांचं स्वागत करावं. नमिताताईंचा फार वेगळा परिचय मी इथून द्यावा अशी मला गरज वाटत नाही. राजकीय क्षेत्रातली लोकांची त्यांची कार्यपद्धती, त्यांचं काम हा त्यांचा परिचय असतो आणि हा ज्याचं त्यानं ठरवायचा असतो. पण मिळालेल्या अल्पावधीतच आपल्या मतदारसंघात स्वतःच्या कामाची छाप ज्यांनी सोडली अशा नमिताताई मुंदडा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत माध्यम पब्लिकेशनच्या वतीने आपण करत आहोत. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईचे उपाध्यक्ष आणि आपल्या राजकिशोरजी पापा मोदी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी पब्लिकेशनच्या वतीने विजय रापतवार यांना करतो. प्रियदर्शनी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, पीपल्स बँक या आणि अशा विविध व्यासपीठ कामामध्ये आणि राजकारणामध्ये सतत कार्यरत असलेले, रापतवार परिवाराशी घनिष्ठ संबंध असलेले पापा मोदी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत या निमित्ताने आपण करूयात. उपस्थित सर्वांचं शब्दसुमनांनी मी स्वागत करतो. मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे 40-42 वर्षाची अशी कारकीर्द पत्रकार म्हणून काकांची राहिलेली आहे आणि नांदेडचं काम सोडून अंबेजोगाईत आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या लेखणीला व्यासपीठ मिळालं आणि लोकमतमध्ये त्यांनी काम सुरू केल्यापासून त्यांच्यातला पत्रकार बहरत गेला आणि पत्रकार म्हणून काम करत असताना, वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्यांची पेरणी करत असताना त्यांच्यातला सजग लेखकही जागा झाला. त्यामुळं पत्रकार म्हणून काम करत असताना, बातम्या लिहित असताना त्यांच्यातल्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता देखील जागा झाला आणि आपल्या लक्षात येईल की एका बाजूनं पत्रकार म्हणून ते काम करत होते, त्यांचं ते काम अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे. पावा गाडगीळ यांच्या नावाने दिला जाणारा सन्मानाचा पुरस्कार, अनंतराव भालेराव यांच्या नावाने दिलेला अत्यंत सन्मानाचा पुरस्कार सलग 2 वर्ष त्यांच्या पत्रकारितेला मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. हे आणि असे 17-18 वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळाले. त्यासोबतच आंबेजोगाईमधल्या आंदोलनामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेलं काम ही एक त्यांची वेगळी ओळख आपल्यासमोर राहते. इथे असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांचे आंदोलन असोत, जिल्हा निर्मितीचं आंदोलन असो, पाणी प्रश्नावरचं आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माननीय अमर हबीब यांनी सुरू केलेलं किसान पुत्र आंदोलन असो, ज्याची दखल आज अख्खा महाराष्ट्र घेतोय आणि 19 मार्चला त्या शेतकऱ्यासाठी आपण अन्नाचा त्याग करण्याचा एक उपक्रम करतो. अन्नदात्यासाठी अन्न त्याग असं त्याला म्हणलंय. त्या देखील एका संवेदनशील प्रश्नावर जी चळवळ उभी आहे त्याचे समन्वयक म्हणून ते काम करत असतात. असे वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकार म्हणून, लेखक म्हणून, कार्यकर्ता म्हणून काका काम करत असतात आणि या सगळ्या दरम्यान त्यांची लेखणीनं बातमी जशी दिली तशी काही लेख लिहिली, स्फुट लेख लिहिली, व्यक्तिचित्र त्यांनी लिहिली आणि अशा पद्धतीनं जे काही लिखाण केले त्यातल्या नेमक्या लेखांचं एकत्रितकरण करून त्याची 3 पुस्तकं त्यांनी तयार केली आहेत. मी सुदर्शनजी रापतवार यांना अशी विनंती करतो की आपण या संपूर्ण पुस्तकांच्या लेखनामागची भूमिका आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवावी. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम
माझ्या आयुष्यामध्ये जो सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे आजचा, या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण 5 मान्यवर बोलवले होते। यापैकी ज्यांच्या हस्ते आपण या तिन्ही पुस्तकाचं उद्घाटन करणार आहोत, त्या मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर वृषालीताई किन्हाळकर, या विभागाच्या आमदार नमिताताई मुंदडा आणि महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोरजी मोदी हे 3 अतिथी व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री धनंजय मुंडे साहेब आणि राज्यसभेच्या सदस्य खासदार सौ रजनीताई पाटील साहेब या काही मिनिटांमध्ये व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत। मुळामध्ये माझी जडणघडण कशी झाली ही या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना माहीत आहे। या ठिकाणी मुळामध्ये मी 3 पुस्तकं जरी लिहिलेली असली तरी मी स्वतःला लेखक मानायला तयार नाही। मुळामध्ये लेखन कशा पद्धतीचं असतं, कशा पद्धतीनं लिहिलेल्या लेखनाला काय संबोधतात याची जाणीव मला नाही किंवा मी त्या पद्धतीचा फारसा अभ्यासही केला नाही। पत्रकारितेच्या माध्यमातून मला जे सुचत गेलं, ज्या व्यक्तिरेखा मला लिहाव्या अशा वाटल्या, त्या मी माझ्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या भाषेमध्ये लिहिलेले जे साहित्य आहे त्या साहित्याचे 3 हिस्से करून मी ही 3 पुस्तकं तयार केलेली आहेत। यामध्ये या संपूर्ण लेखनाला पत्रकारितेतील माझी संपूर्ण कारकीर्द आजपर्यंतची मला उपयोगाला आलेली आहे। मुळामध्ये पत्रकारिता ही लेखकाची कार्यशाळा आहे असं मला वाटतं। ज्या पत्रकाराला व्यवस्थित प्रत्येक विषयावर लिहिता येतं, प्रत्येक विषयाला हात घालता येतो, प्रत्येक विषयाची मांडणी व्यवस्थित करता येते, तो पत्रकार साहित्यिकच असतो। पत्रकाराला एका विषयावरच्या बातम्या लिहून चालत नाहीत, एका विषयावरचं ज्ञान असून त्याला चालत नाही। त्याला मेडिकल सायन्सचं ज्ञान पाहिजे, त्याला क्रिमिनल साईडचं ज्ञान पाहिजे, त्याला विधी क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे आणि सामाजिक क्षेत्रातलं ज्ञान तर पाहिजेच पाहिजे। या संपूर्ण ज्ञानाचा संगम ज्या पत्रकारामध्ये होतो, तो पत्रकार तो लेखक नसला तरी माझ्या दृष्टीनं तो लेखकच आहे असं मी मानतो। या दृष्टीनं मी आजपर्यंतची सर्व पत्रकारिता या 3 पुस्तकात एकत्रित केली। ज्या ज्या व्यक्तिरेखा मला लिहाव्यास वाटल्या, ज्याच्याबद्दल मला आत्मीयता वाटली, मी माझ्या पुस्तकामध्ये स्थान दिलेलं आहे। त्याले अत्यंत बारकावे तपास ज्यांचं राहलेल्या माझ्या पोस्टचं सातत्यानं पाहत असता व्यक्त न होता मी माझी भूमिका पुस्तकाच्या लेखनामागील मी या ठिकाणी अत्यंत मर्यादित शब्द लेखकाच्या माध्यमातून ते आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगतील। मी माझ्या भूमिकेचं या ठिकाणी पूर्णविराम आणि माझी रजा घेतो। धन्यवाद। या गावालाच देवीच्या नावावरनं ओळखलं जातं।
चौथं मंदिर किंवा चौथं नाव आपल्याला बरेच जणांना ते माहीत नसतं, कदाचित माहीत असेल तर त्याचा इतिहास माहीत सापडत आहेत, पण हे सगळं वैभव विखुरलेलं आहे. पिढीनं त्याच पुस्तकाला त्यांच्या भाषेत प्रस्तुत केलंय. आपली पिढी आहे, आपल्या पिढीची ती भाषा आहे, ज्याचं पुस्तक काकांनी दिलं. त्यांच्या पुढच्या पिढीने पद्धतीने देखील अवेलेबल केलेला आहे. त्याला स्वर दिलेले आहेत परभणी आकाशवाणी केंद्राचा आवाज, पूनम पल्लेवार, श्रीरामवार आणि प्रकाशन समारंभानंतर आपल्याला बघायला मिळेल, वाचायला मिळेल. हे तीनही पुस्तकं एकत्रित संच केले. 600 रुपयाचा हा 3 पुस्तकांचा संच 500 रुपये या सवलतीत उपलब्ध केला आहे. इथला संच 400 रुपयांमध्ये आपल्यामध्ये उपस्थित केलेला आहे. प्रकाशन झाल्यानंतर हे संच बाहेर विक्रीसाठी उपलब्ध असतील. प्रकाशन समारंभ यानंतर आपण करणार आहोत. प्रकाशन समारंभाच्या पूर्वी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले माननीय श्री राजकिशोरजी मोदी हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सुदर्शन रापतवार यांनी आज ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्या महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक, कवयित्री आणि व्याख्याता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आपण बंधू भगिनींनो, एक लेखक, एक वार्ताहर म्हणून त्यांना जे जे वेगवेगळ्या कर्त्याच्या माध्यमातून हे वार्ताहर, संपादक, साहित्यिक म्हणून शहर हे शैक्षणिक, साहित्यिक, ऐतिहासिक असं शहर आहे. या शहरातील जे काही जी महती आहे की आद्यकवी मुकुंदराज स्वामी असतील, आई योगी असेल, अशी जी वेगवेगळी मंदिर आहेत त्यांचं एकत्रित त्यांनी या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या लोकांची, घटकांची भेटत असताना जे काय त्यांना त्यांच्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्यातले जे चांगले गुण आहेत ते रेखाटण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मी मनापासून सुंदर पद्धतीने 3 पुस्तकांचं आज आता प्रकाशन होणार आहे व अभिजित सर जसं सरांनी हे पुस्तकं मांडली, आता आय थिंक अजून तर प्रकाशन झालं नाही, पण सगळ्यांना साधारणपणे समज खूप सारे एक्स्ट्रीमली हायली एज्युकेटेड डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, त्याच्यासाठी सुद्धा शैक्षणिक म्हणून सुद्धा
ह्यांनी जर्नलिझममध्ये एवढं चांगलं आपलं नाव केलं आहे. आजचे जे समोर आहेत ते सोशलिझममध्ये फक्त आपल्या सोशल वर्कमध्ये मराठवाड्यात नाही, महाराष्ट्र आणि बाहेरच्या याच्यामुळे सुद्धा त्यांनी आपल्या अंबाजोगाईचं नाव केलं आहे. अंबाजोगाईचं नाव कितपर्यंत बाहेर फेमस केलेलं आहे आहेत की खरंच आपण संख्येने आज या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इकडे उपस्थित राहिला आहात. आता या पुस्तकांमध्ये एक झालेली आय थिंक बनसोडे काकांच्या घरी भेटलेलो आम्ही, तर तेव्हा त्यांनी मला ती पुस्तकं दाखवलेली. तर त्याच्यामध्ये आहे. आणि आपल्या आता जसं आपण मी सगळ्यांचं नाव घेतलं की आपण सगळ्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या अंबाजोगाईसाठी घेऊया. तर तिकडे गेल्या बाटल्या पडायच्या आणि इकडे चुकीच्या गोष्टी व्हायच्या, सगळं बंद होतं, घाण होता, कचरा होता. त्याच्यानंतर एका दिवशी फक्त ते सगळे आली ती टीम आणि त्यांनी काय कामच केलं नाही. त्यांनी फक्त ते बोलले की एवढे लोक यायला लागली म्हणजे शहरातलीच लोक, कारण तिकडे किती लोकांना यायचं आहे पण ते येऊ शकत नव्हते कारण ती एवढी अवस्था झालेली त्या असेच गाडी येऊन बाहेर येऊन आलेले, तिकीट नाही काय नाही असंच बघायला अरे इथे काहीतरी हालचाल चालली आहे. तर मला ते खूप आवडलं. ते अशा इन द रिपोर्टिंग वर्ल्ड आता ऑथर म्हणून सुद्धा नक्कीच आपल्याला खूप खूप धन्यवाद. तीन वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाण एक पर्यटन पुस्तिका आपण तयार केली होती आणि त्यावेळेस असं लक्षात आलं होतं की आपल्या योगेश्वरी देवीच्या दर्शनाला वर्षभरात साधारण 1.5 लाख भाविक येऊन जातात आणि हे 1.5 लाख भाविक येतात, देवीचं दर्शन घेतात आणि ठिकाणं आहे, जैन लेणी आहे, वैष्णव लेणी आहे, पुढे मुकुंदराजांची होत. पण मला एक आवर्जून पुढाकार घेतात. म्हणजे बाराखांबीचं उत्खनन झालं आणि जगभर बातमी गेली. ते उत्खनन इथल्या स्थानिक लोकांनी एका गटाने केलेलं होतं किंवा हत्तीखान्याच्या स्वच्छतेचं काम इथल्या एका युवक गटाने केलं होतं. उत्स्फूर्तपणे ही मुलं जमायची आणि रोज सकाळी जाऊन तो हत्तीखाना स्वच्छ करायची. या पद्धतीनं अंबाजोगाईतले सजग नागरिक या सगळ्या कामामध्ये पुढे असतात. आज आपल्याकडे पुस्तक रूपानं ही सगळी माहिती आपल्या समोर येईल. आत्ताच या कार्यक्रमासाठीच्या प्रमुख पाहुण्या खासदार रजनीताई पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. आपण सर्व त्यांना ओळखतो. मी माध्यम पब्लिकेशनच्या वतीने सौ उर्मिला रापतवार यांना अशी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं आपण रजनीताईंचा सन्मान करावा.
रापतवार परिवाराच्या वतीने आणि माध्यम पब्लिकेशनच्या वतीने सौ उर्मिला रापतवार या रजनीताईंचं सत्कार करत आहेत. आपण टाळ्या वाजवून पाहुण्यांचं स्वागत करूया. दुसरे प्रमुख अतिथी ज्यांची आपण वाट पाहतो आहोत, धनंजयजी मुंडे, हे देखील सभागृहाच्या बाहेर उपस्थित झालेले आहेत. लगेच ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा करणार आहोत ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजयजी मुंडे हे आपल्यामध्ये येत आहेत. माध्यम पब्लिकेशनच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांचा सन्मान आणि त्यानंतर प्रकाशन सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार धनंजयजी मुंडे यांचं स्वागत सुदर्शनजी रापतवार हे स्वतः करतील माध्यम पब्लिकेशनच्या वतीने. आणि एक लेखक म्हणून मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं. यापूर्वी उशिरा आलेल्या पाहुण्यांसाठी फक्त सांगतोय की लेखकाचं मनोगत झालंय. राजकिशोरजी मोदी आणि आमदार नमिताताई मुंदडा यांचं पण मनोगत यापूर्वी झालेलं आहे. यानंतर प्रकाशन सोहळा आणि मग नंतरची मनोगत होतील. ज्या तीनही पुस्तकांचा प्रकाशन समारंभ करण्यासाठी आपण जमलेलो आहोत, असामान्य व्यक्तिचित्रांचं पुस्तक, मंदिरांचं गाव हे मंदिरांची माहिती देणारं पुस्तक, एक सांस्कृतिक धरोहर सांगणारं पुस्तक आणि नवी भाषा सांगणारं फेसबुकवर वेळोवेळी सुदर्शनजी रापतवार व्यक्त होत राहिले, प्रश्नांना तोंड फोडत राहिले, त्या सगळ्यांच्या बाबतीतलं त्यांचं केलेलं लेखन सहज सुचलं म्हणून या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेलं आहे. या तीनही पुस्तकाचं प्रकाशन सर्व सन्माननीय पाहुण्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सोबत लेखक सुदर्शनजी रापतवार असतील. आशुतोष रापतवारला विनंती करतो की पुस्तकांचे संचयी पाहुण्यांना द्यावे. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं प्रकाशन हाच तो तिन्ही पुस्तकांचा एकत्रित संच जो आपल्याला बाहेर मिळणार आहे. अगदी सवलतीमध्ये आपल्यासाठी आज तो आम्ही बाहेर उपलब्ध करून ठेवलेला आहे. आपण जरूर ही पुस्तकं घ्यावी आणि यावरच्या प्रतिक्रिया लेखकांपर्यंत पोहोचवाव्या. पुस्तकांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि लेखकाचंही टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. यानंतर ज्यांच्या हस्ते आपण हे प्रकाशन केलेलं आहे त्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिक वृषालीताई किनाळकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत ठेवावं. आदरणीय नामदार धनंजयराव मुंडे, आदरणीय खासदार रजनीताई पाटील, आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या आपल्या लाडक्या आमदार नमिताताई मुंदडा आणि आपले सर्वांचे मूळ अंबेजोगाईचे असे मोदीजी, पापा मोदीजी, आणि ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन आपण आत्ताच प्रातिनिधिक स्वरूपात पाहिलं ते आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती सुदर्शन रापतवार, त्यांचे कुटुंबीय, ज्यांनी इतका वेळ
इथे उभा राहून आपल्या सगळ्यांना सांभाळण्याचा किल्ला लढवला ते आपल्या सगळ्यांचे पुस्तक मित्र जोंधळे आणि ह्या कार्यक्रमासाठी आनंदाने, आत्मीयतेने आणि प्रेमाने उपस्थित असणारे आपण सर्व अंबेजोगाईचे पुस्तकप्रेमी लोक. इतकी मोठी माणसं व्यासपीठावर असताना मला प्रश्न पडला होता की मला बरं नांदेडहून का बोलवलं असेल. आणि मग नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की साधा काम नाहीये ना इथे. 3 बाळं जन्मायची आहेत. तिळं जन्मायचं आहे तर मग कोणीतरी फार अतिशय कारागीर अशी सुईण पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ असलेल्या बाईला इथं बोलावलं गेलं असेल. कारण 3ही बाळं सुरक्षित ठेवायची आहेत, 3ही बाळं निरोगी ठेवायची आहेत आणि ह्या 3ही बाळांना तुमच्यासमोर सादर करायचं आहे. कदाचित ह्याच कामासाठी मला इथं बोलावलं असेल. आणि यामुळे मला खरोखर आनंद यासाठी झाला की याच अंबेजोगाईने मला डॉक्टर बनवलं आहे. ह्या अंबेजोगाई गावाची मी तहहयात ऋणी असते. ह्या गावानं मला खूप काही दिलं आहे. हे गाव किती चांगलं आहे ह्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला समजणारच आहे. सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की या गावानी माझं नाव बदलवून टाकलं. माझं मूळचं नाव होतं रंजना दत्तात्रय शास्त्री. माझं नाव झालं डॉक्टर सौभाग्यवती वृषाली माधवराव किन्हाळकर. ह्यामधले डॉक्टर आणि सौभाग्यवती हे दोन्ही शब्द मला ह्या गावानी दिले आहेत. ह्या गावानी मला एक चांगला नवरा मिळवून दिला आणि म्हणून मी ह्या गावाची फार उपकृत आहे. ह्या गावाबद्दल तर मला बोलायचंच आहे, पण तत्पूर्वी मी ह्या तिळ्यांच्या जन्माबद्दल थोडंसं बोलते की ही जी 3 बाळं आता जन्मली आहेत, खूप उशीर झाला असं तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं. त्याचं कारण असं की इतकं अवघड बाळंतपण, उशीर तर लागणारच होता. आणि अवघड बाळंतपण असलं की एक जण प्रयत्न करतो, दुसरा एखादा मदतीला येतो, तिसरा एखादा मदतीला येतो आणि मग शेवटी नाईलाजाने सिझेरियन केलं जातं. पण आज इथे सिझेरियन केलेलं नाही, नैसर्गिक प्रसूती होऊन 3 बाळं सुखरूप आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या 3 बाळांकडे आता मी थोडंसं बघावं म्हणते आणि एकेका बाळाचं आरोग्य तपासून प्रत्येक बाळ कसं निरोगी आहे, सुदृढ आहे आणि गुटगुटीत आहे याची कल्पना तुम्हाला द्यावी असा माझा विचार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी असं म्हणेन की एक पत्रकार जेव्हा लिहायला लागतो तर ते लिहिणं केवळ बातमी जेव्हा उरत नाही. जेव्हा एखादा पत्रकार लिहायला लागतो आणि ती जेव्हा केवळ बातमी उरत नाही, जेव्हा ते एक सर्जनशील लेखन होतं, तेव्हा आपण असं समजायला हरकत नाही की आजही ह्या गावामध्ये, या परिसरामध्ये उत्तम माणुसकी शाबूत आहे. आणि हेच ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे. पत्रकार म्हणजे आपल्या मनासमोर एक वेगळी प्रतिमा असते, पण ह्या प्रतिमेला पूर्णपणे बदलून टाकणारे सुदर्शन रापतवार आहेत. त्यांच्या नावामध्ये काय नाही विचार करा तुम्ही, नावातच सुदर्शन चक्र आहे. त्याच्यामुळे जिथे कुठे काही अभद्र घडेल, जिथे कुठे अन्याय असेल, जिथे कुठे अवांछित काही घडेल तर त्यांचं ते सुदर्शन चक्र फिरल्याशिवाय राहणार नाही याची आपल्याला खात्री आहे. आडनावाचा जेव्हा विचार करतो तर आयुष्यामध्ये आपण आज लिहिणारा हा माणूस आहे. इथे रापणं आहे, तिथे वार सुद्धा आहे प्रसंगी. आणि पत ठेवली आहे त्यांनी. रापतवरांनी पत सांभाळली आहे लेखन कलेची आणि पत सांभाळली आहे माणुसकीची. असा तिहेरी कौशल्य असणारा हा माणूस जेव्हा आज त्यांच्या 3 पुस्तकांना तुमच्या समोर साक्षात करतो आहे, मला असं वाटतं की ह्या सुदर्शन रापतवारांचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. आणि 3ही पुस्तकांचं प्रकाशन झालं, 3ही बाळं सुखरूप आहेत हे मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगते. आणि आता एकेका बाळाचं अवलोकन करते. आता आपण पहिल्यांदा विचार करू की ह्या मंदिराच्या गावामध्ये सहज सुचलं म्हणून
असामान्य अशी रत्नमाणक तुमच्या माझ्या समोर सादर करणारा हा लेखक पत्रकार. मला असं वाटतं की अंबेजोगाई ह्या गावाचं सांस्कृतिक वैभव आणखी वृद्धिंगत करण्यामध्ये रापतवारांचा मोठा वाटा असणार आहे याची मला खात्री झाली आहे, कारण मी 3ही पुस्तकं वाचली आहेत. यांच्या पुस्तकांबद्दल बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा मला ही गोष्ट जाणवते की जी तुम्हाला सगळ्यांना सुखावणारी असणार आहे. जरी पुस्तकाचं नाव असामान्य असलं तरी सुद्धा मी तुम्हाला एक शेर सांगते की जो शेर तुम्हाला सगळ्यांना सुखावणारा असणार आहे. तो शेर अशा अर्थाचा आहे की फितरत किसी की भी यूं आजमाया न करो, फितरत किसी की भी यूं आजमाया न करो, हर शख्स अपनी हद में लाजवाब होता है, हर शख्स अपनी हद में लाजवाब होता है. ह्या अर्थाने इथं बसलेली आपण सगळी माणसं, इतकंच कशाला मी असं म्हणेन की जगभरात असलेली सगळीच माणसं, प्रत्येक माणूस आपल्या आपल्या जागी तसं पाहिलं तर असामान्य असतो. देव कुणाला रिकामं पाठवत नाही असं माझा स्वतःचा विश्वास आहे. मग तो माणूस शिकलेला असो, अशिक्षित असो, श्रीमंत असो, कसाही माणूस असो, तो माणूस असो किंवा तो स्त्री असो, म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो. पण मला असं स्वतःला इतक्या वर्षांच्या माझ्या आयुष्याच्या अनुभवाने सांगितलं आहे की देवाच्या घरून कुणीही रिकामं येत नाही. प्रत्येकाजवळ कौशल्य आहे, प्रत्येकाजवळ एखादा गुण आहे. प्रश्न इतकाच आहे की तुमचा तो गुण समाजापुढे येण्यासाठी कुठला मुहूर्त घेऊन येणार आहे. त्याला एक मुहूर्त लागत असतं. इथं बसलेली सगळी माणसं जी मला माहीत आहेत, जी इथं आज नाहीत, अशी अनेक माणसं त्या असामान्य नावाच्या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तकामध्ये आपल्या अंबेजोगाईचं वैभव म्हणजे लोहिया दाम्पत्य आहे. शैलाताई लोहिया आजही मला आठवतात. आम्ही स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकत होतो. 77, 78, 79 ह्या काळामध्ये कॉलेजच्या स्नेहसंमेलनामध्ये शैलाताई यायच्या. त्यांचं ते अतिशय स्निग्ध, प्रेमळ असं व्यक्तिमत्व, साधं व्यक्तिमत्व आणि अतिशय गोड आवाजामध्ये त्या कविता सादर करायच्या. अंबेजोगाईचं वैभव आहे हे लोहिया दाम्पत्य. स्वतःसाठी जगायचं, पण समाजासाठी जास्त मोठा वाटा आपल्या आयुष्याचा बाजूला ठेवायचा, हे त्यांनी ह्या गावाला शिकवलेलं आहे. अशीच गोष्ट आहे अमर हबीब यांची. अमर हबीब म्हणजे ह्या पुस्तकामध्ये त्यांच्याबद्दल सुदर्शन असं लिहितात की चालतं बोलतं मुक्त विद्यापीठ, आणि ती गोष्ट अतिशय खरी आहे. अमर हबीब यांच्यासोबत आपण एक अर्धा तास, पाऊण तास गप्पा मारल्या. आपल्याला जाणवतं आतमध्ये, आणि आतमध्ये खंत वाटते की मी किती स्वतः माझ्यासाठी जगते बुवा, आणि हे किती वेगळा विचार करतात. ते नेहमीच जगाचा विचार करतात, नेहमीच परिसराचा विचार करतात, नेहमीच समाजाचा विचार करतात. आणि त्यांच्याशी अर्धा तास जरी आपण बोललो ना, मला तरी असा अनुभव आजपर्यंत दरवेळेस आलेला आहे की त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मला घरी परतताना अशी खंत वाटते मनामध्ये की मी किती स्वकेंद्री आहे, मी किती स्वतःचाच विचार करते. मला अमरभाईंसारखा विचार का करता येत नाही? त्याच्यासाठी चळवळीतला माणूस असावं लागतं. आणि पत्रकारिता, चळवळ, समाजाभिमुख असणं, याच्याबरोबरच अत्यंत तरल लेखणी चालवणं हे केवळ अमरभाईंना जमू शकतं. ते जितके कठोर पद्धतीने चळवळीमध्ये असतील तितक्याच मऊ मनाने ते लिहितात. त्यांचं लेखन वाचणं हा एक अतिशय आनंदाचा भाग असतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अमरभाईंचं सगळं लेखन तुम्ही जरूर वाचा. असंच अमरभाईंसारखं मला पुन्हा आठवतात की आपले दगडू लोमटे. ते म्हणजे मी असं म्हणेन की त्यांच्यासाठी एक म्हण मला आठवते की शादी किसी की भी हो, अपना दिल गाता है, असा तो माणूस आहे. तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं पटले की दगडू दादा लोमटे असेच आहेत. शादी किसी की भी हो, अपना दिल गाता है. कार्यक्रम कोणताही असो, संमेलन असो, उत्सव असो, व्याख्यानमाला असो, काहीही असो, पण दगडू दादा एक सुंदर रंगीत डिझाईनचा छान असा सदरा घालतात, त्याच्यावर एक त्याच्यापेक्षा छान जॅकेट घालतात
आणि मग सगळ्यांना हसतमुखाने भेटत राहतात. मला असं वाटतं की अंबाजोगाईचं मुखपत्र आपण ज्याला म्हणू, फेस व्हॅल्यू म्हणतात बघा, तसे दगडूदादा आहेत. आणि ही माणसं जी आहेत ना, ही आम्हाला सगळ्यांना डॉक्टर होताना भेटलेली माणसं आहेत. म्हणून आम्ही जगातल्या कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांपेक्षा स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात शिकलेली आणि नंतर डॉक्टर झालेली आम्ही माणसं जगात सर्वात भाग्यवान आहोत. कारण आम्ही इथे नुसते डॉक्टर नाही झालो, आम्ही फक्त प्रेतांवर नाही शिकलो, आम्ही ही अशी जिवंत रत्नमाणकं पाहिली आहेत, अनुभवली आहेत. आणि म्हणून आज आम्हाला असं वाटतं की तुम्ही आत्ताचे थोड्या वेळापूर्वी जोंधळेंनी माझ्याबाबत कौतुकाचे सन्मानाचे शब्द वापरले. मला असं वाटतं हा जो सन्मान आम्हाला मिळतो की नाही, हे सगळं ह्या अंबाजोगाईच्या मातीचं देणं आहे. इथं आम्ही शिकलो, केवळ डॉक्टर नाही झालो, आम्ही एक छान माणूस सुद्धा घडलो. आणि त्याचं सगळं कारण हे सांस्कृतिक वैभव आहे इथलं. आणि हे असं सगळं हे रापतवारांनी त्यांच्या असामान्य ह्या पुस्तकामध्ये मांडलं आहे. कौतुकाची गोष्ट काय आहे रापतवारांची, की ते जरी पत्रकार असले तरी त्यांची भाषा अजिबात कठोर नाहीये. त्यांची भाषा अशी बदलत राहते, पानागणिक, व्यक्तिमत्वागणिक, त्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातल्या अनुभवागणिक त्यांची लेखणी बदलते. ह्या पुस्तकामध्ये एक लेख आहे, तो लेख वाचल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एक साधा माणूस होता, कुठे तो सैन्यामध्ये गेला होता आणि तिथेच त्याला महारोग झाला. जुन्या काळची गोष्ट आहे, जेव्हा महारोगाला औषध नव्हतं. आणि तो अतिशय विकलांग अवस्थेमध्ये इतका देखणा माणूस, सैन्यामध्ये असलेला देखणा 6 फुटी माणूस, उमर खान वगैरे असं काही नाव आहे त्याचं. आणि तो इतक्या वाईट पद्धतीने गेला आहे की ते वाचल्यानंतर आपल्याला हळहळ होत राहते मनामध्ये. म्हणजे माझ्यासारख्या डॉक्टरला तर असं वाटतं की हा माणूस मला का नाही भेटला, मी त्याला नेलं असतं लेप्रसी सेंटरला, त्याला उपचार केले असते, त्याला बरं केलं असतं. आणि हळहळ वाटत राहते मनामध्ये. कारण महारोगाचा एक काळ असा होता की माणूस आयुष्यातून उठून जायचा. महारोग जरी बरा झाला तरी समाजाच्या मनामध्ये त्या माणसाबद्दल प्रेम असायचं नाही, एक भीती असायची, एक किळस असायची, एक तिरस्कार असायचा. आणि महारोगी त्या रोगापेक्षा त्या तिरस्काराने जास्त खचून जायचा. आणि हे सगळं चित्र त्या व्यक्तिमत्वाचं अगदी कमी 2-3 पानामध्ये त्यांनी लिहिलं आहे. पण माझी रापतवारांना विनंती आहे की हे जे असामान्य पुस्तक आहे ना, हे पुस्तक म्हणजे मला असं वाटतं की आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो ना, मग तिथे आपल्याला ते मेन्यू कार्ड देतात. त्या मेन्यू कार्डमध्ये त्या सगळ्या पदार्थांची नावं असतात, चांगले चांगले फोटो असतात त्या मेनूचे, आणि थोडक्यामध्ये लिहिलेलं असतं की ही डिश कशी बनवली आहे. म्हणजे ह्याच्यासाठी की काही लोक व्हेजिटेरियन असतात, काही नॉन व्हेजिटेरियन असतात, तर कळावं की ह्या पदार्थामध्ये अंडी आहेत का, काही मटण आहे का, काही मांस आहे का. तर म्हणजे त्या जे मांसाहारी नाहीत ते घेणार नाहीत ते ह्याच्यासाठी. तर तसं ते मेनू कार्ड असतं बघा हॉटेलमध्ये. तर हे असामान्य पुस्तक म्हणजे फक्त मेनू कार्ड आहे रापतवार, तुम्हाला मोठा ग्रंथ लिहायचा आहे. मी सगळ्यांच्या साक्षीने तुमच्याकडून शब्द घेते आहे. कारण ही जी व्यक्तिमत्व ह्या पुस्तकामध्ये आली आहेत ना, ही माणसं तुम्हाला मला जगणं शिकवणारी माणसं आहेत. ह्यामध्ये एक मुलगा असा आहे की ज्याला दोन्हीही हात नाहीत, तरी देखील तो मुलगा आयुष्याची लढाई हारलेला नाही. तो मुलगा 2 पायांनी 4 चाकी वाहन चालवतो. मला सांगा, अशा ह्या मुलांची पूर्ण माहिती, अशा या मुलांचं पूर्ण जीवन, त्या मुलाचं दिवसभराचं त्याचं वागणं, सकाळी उठल्यापासून तो केवळ 2 पायांनी काय काय गोष्टी करतो, हे आपल्याला सगळ्यांना सविस्तर माहीत पाहिजे. म्हणजे मग आपल्याला चांगल्या घरामध्ये बसून, वातानुकूलित गाडीत बसून सुद्धा आपल्याला उठसूट डिप्रेशन येतं ना, बोर होतं, मूड जातो, कंटाळा येतो, मोनोटोनी असते आयुष्यामध्ये. हे जे शब्द आपण वापरतो ना, मला असं वाटतं हे सगळे शब्द अर्थहीन आहेत जेव्हा आपण अशी लढवई माणसं पाहतो. म्हणजे ह्या असामान्य पुस्तकामध्ये ज्या माणसांना आज नावलौकिक मिळाला आहे अशी ही माणसं आहेत. आणि ज्या माणसांना कुणीही ओळखत नाही,
पण ती खरंच असामान्य आहेत, अशी सुद्धा माणसं आहेत. म्हणजे त्यांच्या निवडीसाठी मला असं वाटतं की मी त्यांचं एक मनपूर्वक कौतुक करते की जी माणसं त्यांनी त्याच्यामध्ये निवडली आहेत ती माणसं नेमकी निवडली आहेत. त्या माणसांच्या त्या 2-3 पानांच्या माहितीमधून आपल्याला लक्षामध्ये येतं की आयुष्य कसं जगायचं आहे आपल्याला. ह्याच पुस्तकामध्ये आनंदाची गोष्ट ही आहे की ह्याच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामधून शिकून डॉक्टर झालेली डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्याबद्दल सुद्धा एक लेख आहे की ज्यांनी कोविडच्या काळात अतिशय प्रशंसनीय असं काम केलं. मला असं वाटतं की भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं आहे. दुसरी एक व्यक्ती त्याच्यामधली मला उल्लेख करण्यासाठी आणि मला अभिमान वाटेल अशी म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर. हे ह्याच कॉलेजमधून डॉक्टर झाले. ते बालरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांची पत्नी डॉक्टर सुजाता ही माझी वर्गमैत्रीण. आम्ही सगळे इथेच शिकलो. 10 वर्ष आम्ही सगळे इथेच होतो आणि इथूनच आपल्या आपल्या गावाला जाऊन आपला आपला व्यवसाय आम्ही सगळ्यांनी केला आहे. पण ह्या पुस्तकामध्ये दाभाडकरांवरती लेख आहे. त्याचं शीर्षक आहे मुलांना घडवणारा डॉक्टर. आणि कौतुकाची गोष्ट ही की डॉक्टर दाभाडकर हे फक्त लहान मुलांचे रोग निवारण एवढंच काम करत नाही. त्यांना हे पाहायचं असतं की लहान मुलं काय विचार करतात. लहान मुलांचे आईवडील लाड करतात म्हणजे नेमकं काय करतात. मुलांना आईवडिलांचा सहवास नेमका किती हवा असतो. मुलांना आईवडिलांकडून नेमकी काय अपेक्षा असते. फक्त चांगल्या शाळेमध्ये घातलं म्हणजे आईवडिलांचं कर्तव्य संपलं का. फक्त चांगले कपडे घेऊन दिले म्हणजे आईवडील चांगले आईवडील आहेत का. असे सगळे मूलभूत प्रश्न डॉक्टर दाभाडकरांना पडतात आणि ते ह्या सगळ्या गोष्टीमधून त्या मुलाचं व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामधून त्यांना असं करायचं आहे की ह्या मुलांचं व्यक्तिमत्व, ह्या मुलांच्या गरजा, ह्या मुलांच्या इच्छा, ह्या मुलांच्या मनात चाललेले विचार समजून घेऊन त्यांना ह्या मुलांना घडवायचं आहे. म्हणजे फक्त एखादा मुलगा त्यांच्याकडे आला, त्याला खोकला येतोय दुरुस्त करा, ताप आलाय दुरुस्त करा, असं करणारे डॉक्टर दाभाडकर नाहीत. त्यांना फक्त मुलांचा रोग नष्ट करायचा नाहीये, म्हणजे शारीरिक रोग, त्यांना मुलांना घडवायचं आहे. आणि मला असं वाटतं की इथे डॉक्टर दाभाडकर आम्हाला जागतिक आरोग्य संघटनेने शिकवलेली जी आरोग्याची व्याख्या आहे त्या आरोग्याच्या व्याख्येशी अत्यंत प्रामाणिक राहून ते काम करतात. त्याचं कारण असं की जागतिक आरोग्य संघटना आरोग्याची व्याख्या कशी सांगते. आरोग्य म्हणजे नेमकं काय, तर जिथे तुम्हाला मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि आत्मिक अशा 5 पातळ्यांवर तुम्ही स्वस्थ असता त्याच स्थितीला आरोग्य म्हटलं जातं. त्याच स्थितीला निरोगी अवस्था म्हटली जाते. म्हणजे एखादा माणूस पूर्णपणे निरोगी आहे की कसं सगळ्या त्याच्या टेस्ट नॉर्मल आहेत, परंतु त्या माणसाला खूप राग येतो, त्याचं स्वतःच्या रागावर नियंत्रणच नाहीये, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने हा माणूस निरोगी नाही. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुम्ही मानसिक पातळीवर संतुलित असला पाहिजेत, शारीरिक पातळीवर, आर्थिक पातळीवर सुद्धा महत्वाचं आहे. सामाजिक पातळी खूप महत्वाची आहे. समाजामध्ये तुम्ही कसे वावरता, समाजामध्ये काय चालू आहे. आजचा समाज तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मला कौतुक त्याच्यासाठी रापतवारांचं मुद्दाम ह्यासाठी वाटतं की हा माणूस केवळ पत्रकार नाहीये, समाजाची नाडी तपासणारा हा एक पत्रकार, लेखक, डॉक्टर सुद्धा आहे. वेगळ्या पद्धतीने नाडी पाहतायत, ते तपासतायत नाडी समाजाची, काय चाललंय समाजाच्या मनामध्ये, समाजाची स्पंदनं ते ऐकतायत अतिशय तरलतेने, अतिशय मनपूर्वकपणे. आणि ते त्यांचं स्वतःचं एक ध्येय आहे, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण पॅशन म्हणतो. त्यांचं पॅशन आहे ते. त्यांना काय करायचं आहे, त्यांना एक स्वस्थ समाज निर्माण करायचा आहे. दिसतात ते तुम्हाला पत्रकार म्हणून, पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्यांचं जे मन आहे ना, तर ते मन एका स्वस्थ समाजासाठी प्रयत्न करणारं, चळवळी करणारं कार्यकर्त्याचं मन आहे. म्हणजे एका पत्रकारामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या हाताने हे लेखन होऊ शकत आहे. असामान्य असं नाव देऊन त्यांनी 27 माणसांची व्यक्तिचित्रणं तुमच्या समोर ठेवली. त्याच्यामध्ये काही साधी माणसं आहेत, त्याच्यामध्ये काही असामान्य, खरोखरच असामान्य माणसं आहेत ज्यांचे मी वर्णन तुमच्या समोर केलं. आणि ह्या सगळ्यामधून ते आपल्याला काय सांगू इच्छितात, त्यांच्या मनोगतात त्यांनी जे म्हटलं नाही पण जे त्यांना म्हणायचं आहे असं मला वाटतं ते मी तुम्हाला सांगते.
त्यांना असं म्हणायचं आहे की तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये एक प्रेरणा आहे, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आत एक ज्योत आहे. जसं मी तुम्हाला तो शेर सांगितला की हर शख्स अपनी हद में लाजवाब होता है, हेच त्यांना सांगायचं आहे. आणि ह्या 27 माणसांना तुमच्या पुढे साक्षात करून ते तुमच्याकडून अपेक्षा करतायत की आपण सगळे मिळून हे जग सुंदर करू, आपण सगळे मिळून ह्या सगळ्या माणसांना खऱ्या अर्थाने माणूस बनवू. आपल्याला नमिताताई मुंदडांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही हे करतो आहोत, पुनरुज्जीवन करतो आहोत, पुनर्वसन करतो आहोत, स्वच्छता करतो आहोत, काही बांधकाम करतो आहोत. मला असं वाटतं की आपल्याला एक एक माणूस बांधण्याची आज गरज आहे, एक एक माणूस उभा करायचा आहे आपल्याला. आणि हे उभा करण्याचं काम कोणा एकट्याचं नाहीये, एकट्या रापतवारांचं नाहीये. म्हणून त्यांच्या ह्या लेखणीला सलाम करायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांनी जे आपल्या पुढे माणसं ठेवली आहेत त्या माणसांचं आयुष्य समजून घेऊन, अभ्यासून घेऊन तुम्ही मी आजपासून ठरवलं पाहिजे की मी सुद्धा माझ्या आयुष्याचा 1 तास पर्यावरणासाठी देईन, माझ्या आयुष्याचा 1 तास मी समाजासाठी देईन, माझ्या आयुष्याचा 1 तास मी मुलांना घडवण्यासाठी देईन, माझ्या आयुष्याचा 1 तास मी समाजाचा विचार करण्यासाठी देईन, माझ्या आयुष्याचा 1 तास किमान मी माझा स्वतःचा एकट्याचा स्वकेंद्रित विचार करणार नाही. आपल्याला चंगळवादापासून दूर जायचे झपाट्याने, कारण की समाज आपण आज पाहतोय की हे जग इतक्या झपाट्याने चंगळवादी होत आहे, इतक्या झपाट्याने सगळ्या सुधारणा होत आहेत. आता पुन्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट येते आहे. ह्या सगळ्यामधून आपल्या सगळ्यांना आपलं माणूस पण टिकवायचं आहे आपल्याला. आणि हे सगळं रापतवार त्यांच्या पुस्तकातून आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगतायत. जे ते बोलले नाहीत, जे त्यांनी लिहिलं नाही, पण 2 लाईन्सच्या मध्ये इन बिटवीन द लाईन्स अशा गोष्टी असतात. आणि तिथेच खरं आयुष्य असतं, तिथेच खरा आयुष्याचा अर्थ असतो, आणि तिथेच खरी कविता असते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की बिटवीन द लाईन्स रापतवारांना हे म्हणायचं आहे की आपल्या सगळ्यांना मिळून हे जग सुंदर करायचं आहे. त्यांच्या ह्या इच्छेला आपण सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद द्यायचा आहे. पहिल्यांदा पुस्तक विकत घ्यायचं आहे, पहिल्यांदा पुस्तक विकत घ्यायचं आहे, ते पुस्तक वाचायचं आहे. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला माझी प्रेमळ विनंती आहे, आणि जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना मी आईच्या हक्काने सांगते की ही आईची सूचना समजा, आईचा धाक ठेवून लक्षात ठेवा की तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचंय, वाचायचंय, आणि किमान एकाला वाचायला लावायचंय. एवढं काम तुम्ही केलंच पाहिजे. तर माझ्या इथे येण्याचं मला खरंच असं वाटेल की मी इथे आले आणि मला आनंद वाटेल त्या गोष्टीचा. आता मी दुसऱ्या पुस्तकाकडे जाते. एका बाळाची सगळी प्रकृती तुम्हाला सांगितली, वजन छान आहे, बाळ गुटगुटीत आहे, बाळ छान श्वास घेते. आता दुसऱ्या बाळाकडे जाऊया. मंदिराचं गाव. अंबेजोगाईमध्ये मी 10 वर्ष राहिले. ते वय इतकं लहान होतं, 17 वर्षाचं वय होतं, फक्त काही कळत नव्हतं. परीक्षा आली, अभ्यास आहे, पेपर अवघड आहे की देवीच्या मंदिरात जायचं, इतकंच कळत होतं फक्त. देव म्हणजे काय हे मला समजतच नव्हतं, पण इतकंच कळायचं की भीती वाटायची. खूप अपेक्षांचा डोंगर असायचा ना. म्हणजे आपण मेडिकल कॉलेजमध्ये आलो त्या काळी तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस नव्हते, तेव्हा फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या जोरावरच तुम्हाला मेडिकल कॉलेज पाहता यायचं. आणि तसे अभ्यास करून कष्टाने आम्ही इथे आलेलो. आणि परीक्षा, अभ्यास, प्रचंड अवघड विषय. सर बसले तिथे, डॉक्टर वंगे सर, त्यांना पाहून आजही मला भीती वाटते सरांची. सर इतकं सुंदर शिकवायचे आम्हाला, इतकं सुंदर. सर्जरीचा विषय अवघड, पण तो सोप्पा करून कसा सांगायचा ते वंगे दादांच्याकडून शिकावं. पण आजही सरांची भीती वाटते. त्याचं कारण सरांचं शिस्तशीर वागणं. जो माणूस शिस्तीस असतो ना, आणि जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो ना, त्याची भीती वाटते आपल्याला. भीती त्याच्यामुळे वाटते कारण ते इतके प्रामाणिक आहेत ना, त्यांच्या त्या प्रामाणिकपणाची भीती वाटते. सरांनी आम्हाला सर्जरी हा विषय शिकवला, आणि सर्जरीचा फार अवघड वाटायचा अभ्यास. पेपर दुसऱ्या दिवशी म्हटलं की आज फक्त योगेश्वरी देवी आठवायची. मग रिक्षामध्ये बसून किंवा चालत योगेश्वरी देवीच्या पाया पडायचं, नवस करायचे तिला, बाई पास कर. असं करत करत 10 वर्ष गेली आमची इथली. ह्याच गावामध्ये मुकुंदराजांची समाधी. त्या समाधीच्या डोंगराच्या तिकडून येणारं वारं आमच्या हॉस्टेलवर यायचं, आणि त्या हॉस्टेलवर आम्ही 10 वर्ष काढली. मला खूप लोक विचारतात की तुम्ही डॉक्टर आहात आणि कविता कशी काय लिहिता.
म्हणजे डॉक्टर असणं एक असं वृक्ष व्यवहारी जग आहे ना, आणि कविता म्हणजे तरल, मृदू, संवेदनशील. तर मी असंच उत्तर नेहमी सांगते की मी वैद्यकीय महाविद्यालयात गेले, वसतिगृह तिथं होतं, त्याच्या पलीकडे मुकुंदराजांची समाधी. आद्य कवी मुकुंदराजांच्या समाधीकडून येणारं वारं माझ्या खोलीमध्ये यायचं, त्यानं मला कविता शिकवली. माझं श्रेय काही नाही त्याच्यामध्ये. ते वारं यायचं तिथून, ते वारं मला खुणवायचं, ते वारं मला शब्द द्यायचं, आणि ते वारं मला कविता करायला लावायचं. अशी कविता आपोआप होत गेली. कधी वाटलंच नाही की ते 4 शब्द जे मी वसतिगृहामध्ये बसून लिहिले ती कविता होती हे मला कळायचं. माझं वय सुद्धा नव्हतं. एकीकडे डॉक्टर होण्याचं ध्येय होतं आणि एकीकडे कविता होती. पण ह्याच कवितेने जीवनसाथी मिळवून दिला. डॉक्टर माधवराव किन्हाळकर ह्या अंबेजोगाईंनीच मला दिले, आणि आमचा दोघांचाही यशस्वी सुखी असा प्रेमविवाह ह्याच अंबेजोगाईकरांनी कौतुकाने पाहिलेला आहे. अमरदादा आहेत, दगडूदादा आहेत, आमचे फजलभाई होते काश्मीरा ड्रेसेसवाले, आठवतात मला अजूनही. बालाजी किराणा स्टोअर्स होतं, मोदींचं हॉटेल होतं, या सगळ्या गोष्टी आठवतात मला अजूनही. ह्या गावाची मी फार उपकृत आहे. सांगण्याचा मुद्दा हा की ह्या गावामधल्या ह्या सगळ्या ज्या छोटं देवघर, मोठं देवघर, दासोपंतांची पासोडी, या सगळ्या गोष्टी इतक्या अभिनव आहेत, इतक्या सुंदर आहेत. आम्हाला त्या काळात कळत होतं बरं का, कौतुक वाटायचं त्या गोष्टींचं, पण वेळ नसायचा, अभ्यास खूप असायचा. त्यामुळे खूप वेळ तिथं बसून तिथली ती संवेदना अशी अंगा खांद्यावर घेणं, मनामध्ये रुजवून घेणं हे त्या काळात जमलं नाही. पण एवढं मात्र खरं की योगेश्वरी देवीने खूप आधार दिला. बडा हनुमाननी फार आधार दिला. बडू हनुमान हा देव म्हणजे त्याचा इतिहास भूगोल काही आपल्याला जास्त माहित नाही. पण कसं असतं की नवीन जन्मलेलं छोटं बाळ असतं की नाही, त्याचंही आपल्याला काही माहिती नसतं, त्याचं नावही ठेवलेलं नसतं, पण ते छोटं बाळ सगळ्यांना आवडतं. सगळेजण त्या बाळाला घेतात. प्रत्येकाला वाटतं ते बाळ हातामध्ये घ्यावं, आणि ते बाळ पाहता पाहता गल्लीत, वाड्यामध्ये, सगळ्या कॉलनीमध्ये लोकप्रिय होतं. त्याचं नावही अजून ठेवलेलं नसतं. तसा तो बडा हनुमान आहे. तो बडा हनुमान आहे बडा, पण तो आपला मित्र वाटतो. आम्ही त्याच्याही पायाशी जाऊन खूप विनवण्या केल्या. अभ्यासामध्ये पास होण्यासाठी, परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी बडा हनुमाननी आम्हाला खूप साथ दिली. तो बडा हनुमान सुद्धा या पुस्तकामध्ये आहे. योगेश्वरी देवी आहे, सकलेश्वर मंदिर आहे, देवघर आहे. सगळी मंदिरं इतक्या व्यवस्थित पद्धतीने त्यांनी मांडली आहेत. मला कौतुक याचं वाटतं की आपल्या गावाचं देणं कसं फेडायचं हे आपण रापतवारांकडून शिकलं पाहिजे. आपल्या गावाचं देणं आहे हे, आपल्या गावाचं वैभव आहे हे, आपल्या गावाची ही संस्कृती आहे, ही सगळ्यांच्या समोर मांडण्याची एवढी सुंदर पद्धत त्यांनी आपल्या समोर ठेवली आहे की मला असं वाटतं रापतवारांचं जेवढं मी अभिनंदन करू मला शब्द सापडत नाहीत. हे मंदिराचं पुस्तक तुम्ही सगळ्यांनी आपल्याजवळ ठेवलं पाहिजे, आणि हे आपल्या ओळखीच्या दुसऱ्या गावच्या लोकांना आपण हे पुस्तक दिलं पाहिजे. मला असं वाटतं की खरं म्हणजे अंबेजोगाईमध्ये एक अतिशय चांगलं असं ठिकाण होईल की जिथे अनेक लोक येतील. फक्त येणाऱ्या लोकांची राहण्याची, खाण्याची चांगली व्यवस्था जर आणखीन झाली तर मला असं वाटतं की इथले पर्यटक आणखीन वाढतील. तर ह्या पुस्तकासाठी रापतकरांचं मी खूप अभिनंदन करते मनापासून. आणि मग आता 3ऱ्या बाळाकडे वळते. 3ऱ्या बाळाचं नावच आहे सहज सुचलं म्हणून. सहज सुचलं म्हणून या 3 शब्दामध्ये साहित्याची व्याख्या येते. ते म्हणाले त्यांच्या मनोगतामध्ये की मी काही साहित्यिक नाही, मी काही लेखक नाही, मी पत्रकार आहे. पण जेव्हा तुम्ही सहज सुचलं म्हणून हे 3 शब्द वापरून लिहिता, याचा अर्थच असा की तुम्हाला साहित्याची नेमकी नाडी समजली आहे. तुम्हाला पुढे अनेक चांगल्या पद्धतीने, चांगल्या विषयांवर आणि सविस्तर अशी पुस्तकं लिहिता येतील, हा विश्वास तुमची ही 3ही पुस्तकं आज देतात. हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. या पुस्तकांमध्ये त्यांनी कुठलाही विषय वर्ज्य केलेला नाही. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण सगळेजण भाषणामध्ये बोलतो, पण इथून निघताना आपण आपली ही शाल वगैरे प्लास्टिकच्या पिशवीत टाकूनच नेणार आहोत. हा विरोधाभास तुमच्या माझ्या जगण्यामध्ये आहे. हा विरोधाभास आपल्या जगण्यामध्ये आज सकाळपासून रात्रीपर्यंत आहे. हा विरोधाभास कमी होण्यासाठी
त्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा मनापासून राग करणारा, तिरस्कार करणारा, प्लास्टिकच्या पिशव्यांसाठी पर्याय शोधणारा माणूस त्यांनी तुमच्या माझ्यासमोर ठेवलेला आहे. हे आपण वाचायला पाहिजे आहे. या पुस्तकामध्ये इतर अनेक क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पुस्तक वाचन वेडाचं महत्त्व सांगणारा, पुस्तक प्रेमी माणूस, लिहिणारा माणूस, पर्यावरण प्रेमी माणूस, जलसंवर्धन प्रेमी माणूस, लोकांच्या कोविडच्या काळातल्या भीतीला आणि अनिश्चिततेला वेळीच आवर घालून त्यांना अतिशय संयत पद्धतीने धीर देणारा डॉक्टर रमण गंगाखेडकरांसारखा माणूस, अशा या सगळ्या माणसांना आपल्यासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आज समाजामध्ये, विशेषतः हे सामाजिक माध्यमं तुमच्या माझ्याजवळ असताना, आपल्याला प्रत्येकाला आपलीच जाहिरात करण्याची सवय लागलेली आहे. आज झालं असं आहे की आपण प्रत्येकजण एक एक वृत्तपत्रच झालो आहोत. मीच माझं वृत्तपत्र, मीच माझे फोटो टाकणार, मीच माझा अग्रलेख लिहिणार, मीच माझं स्तंभलेखन करणार, मीच माझी जाहिरात करणार. अशी परिस्थिती आज असताना रापतवार सारखा पत्रकार माणूस इतर अनेक माणसांना तुमच्या माझ्यासमोर ठेवतो. ह्यासाठी त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. त्यांच्यासाठी मला कविवर्य बोरकरांच्या ओळी आठवतात. कविवर्य बोरकर असे म्हणाले आहेत की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे सोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे सोहळे, गंधकाने भारलेले सुंदराचे सोहळे. म्हणजे बघा तुम्ही की बोरकरांनी काय म्हटलं आहे की चांगलं कोण, सुंदर कोण, देखणं कोण, प्रेक्षणीय कोण, आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे थोर कोण. तर त्यांनी ह्या उपमा वापरून दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. तशा तर त्यांनी पूर्ण कवितेमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पण मी तुमच्या पुढे फक्त दोनच गोष्टी ठेवते आहे की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, सुंदराने भारलेले सुंदराचे सोहळे, आणि देखणे ते, देखणी ती पाऊले म्हणजे चालणारे पाय, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती. ध्यासपंथे चालती म्हटल्यानंतर मला फक्त अमरभाई एकदम पटकन आठवतात. देखणी ती पावले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. ही अशी माणसं आपल्यापुढे रापतवारांनी ठेवलेली आहेत आणि म्हणून त्यांचं कौतुक आहे. रापतवारांच्या जवळ काय आहे नेमकं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व तुमच्या समोर ठेवण्यासाठी शंकर वैद्यांच्या दोन ओळी सांगते आणि थांबते. शंकर वैद्य असं म्हणतात की धन नाही मज जवळी. त्यांच्याजवळ काही नाही असं ते म्हणतात की धन नाही मज जवळी. काय नाही माझ्याजवळ, तर माझ्याजवळ बळ नाही, माझ्याजवळ धन नाही, माझ्याजवळ पद नाही. आपण असं म्हणतो ना काहीतरी पाहिजे माणसाजवळ, पण शंकर वैद्य असं म्हणतात की बळ नाही मज जवळी धन अथवा सत्तेचे, बळ नाही मज जवळी अस्त्र अथवा शस्त्राचे, तरीही मी सुखात. मग तरी मी सुखात कसा काय? तरी मी सुखात कारण वहीत असते मोरपीस शारदेचे, आणि अंतरात ऋण झुणते पाऊल हे कवितेचे. मला असं वाटतं अंतरात जेव्हा कवितेचं पाऊल ऋण झुणतं त्याचा अर्थ असा की तो माणूस संवेदनशील असतो. आणि आजच्या जगामध्ये सगळं काही मिळतंय मित्रांनो, फक्त माणुसकी प्रेम मिळत नाही. आणि म्हणून कविता अंतरामध्ये रुंझुणणारा पत्रकार जेव्हा तुमच्या गावामध्ये आहे तर तुमच्या गावाचं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. पुन्हा एकदा रापतवारांचं अभिनंदन करते. तुम्हा सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही माझे शब्द शांतपणे ऐकून घेतले, मला इथं बोलवलं. सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. क्षमस्व वृषालीताई, तुम्ही समजून घ्याल. यानंतर माननीय नामदार धनंजयजी मुंडे प्रकाशनाच्या सोहळ्यानिमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतील. आमदार नमिताताई मुंदडा यांना थोडी गय असल्यामुळे त्या सुदर्शनजी रापतवार यांचा सत्कार अगोदर करतील आणि त्यानंतर माननीय धनंजयजी मुंडे यांचं मनोगत आपण ऐकूयात. या तीनही पुस्तकाचे लेखक माननीय सुदर्शनजी रापतवार यांचा सन्मान आमदार नमिताताई मुंदडा यांच्या वतीने होतो आहे. गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाची प्रचंड रेलचेल असल्यामुळे ही सर्व मंडळी पुढील कार्यक्रमाच्या घाईत आहे.
मी माननीय धनंजय मुंडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत ठेवावं. माफ करा, पण पहिल्यांदाच मनोगत ठेवावं हा शब्द मी ऐकला. तर नेमका कुठं ठेवायचा हा मनामध्ये सहज रापतवार साहेब आलेला प्रश्न. आजच्या सहज व सुचलं म्हणून मंदिराचे गाव, आदरणीय खासदार विधिमंडळातील आमच्या सहकारी माननीय राजकिशोरजी मोदी, माधवरावजी केनाळकर, ज्यांनी ही पुस्तक लिहिली, सन्माननीय ॲडव्होकेट राजेश्वराबा चव्हाण, सोळंके, माननीय अनिकेत भैया लुया, बबन भैया ताड़े, मनोज भैयाजी लखेरा, रंजीत चचा लोमटे, हिंदुलालजी काकड़े, महादेव आदमाने, ताराचंदजी शिंदे, प्रवीण जायभाई, राजा भाऊजी शेप, विशाल पाटील, विश्वंभरराव फड, मोहनरावजी भोसले, सुधाकररावजी टेकाळे, सय्यद ताहिर, अशोक देवकर, खलील जाफरी, गोविंद पोतंगळे, शाकीर काजी, सुभाष पानकोळी, शरद काळे, वजीर शेख, मतीन जरगर, आकाश कराड, विजय रापतवार, सुनील व्यवहारे, इथं उपस्थित अंबाजोगाई नगरीतील आणि परिसरातील रापतवारावर प्रेम करणारे आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या भगिनीनो, बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, तीन अपत्य कसे जन्माला यावेत एवढं सोहळ्यावर बोलतोय. आली पण जीवनातला पहिला असा प्रसंग आहे की जे पुस्तक वाचलंही नाही आणि या तीन पुस्तकाच्या प्रकाशनाचं वर्णन हे डिलिव्हरीतून झालं आहे. म्हणजे डॉक्टर आणि साहित्यिक असल्यानंतर मजा कशी असते ताई, खरंच हॅट्स ऑफ टू यू. रापतवार साहेब, तुम्ही फक्त अंबानगरीचे नाही तर बीड नगरीचे नाही तर संबंध मराठवाड्याचे आमच्या सगळ्यांचे अभिमान आहात. खरं तर ही अंबानगरी साहित्याची नगरी म्हणून, शिक्षणाची नगरी म्हणून ओळख आहे. माणुसकीची, नात्याची, प्रेमाची, प्रेम संबंधाची, हे पण वृषालीताईंनी सांगितलं. हे त्यांच्याबद्दल सांगितलं. आमच्या घरात आहे ते वेगळं सांगायला नको. आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला म्हणून अंबाजोगाई शहराला ग्रंथ संपादनाची परंपरा आहे
आणि ही परंपरा आपण सर्वजण आजही जपत आहोत. खरं तर याचा आपल्या सर्वांना गर्व असला पाहिजे आणि आपल्या सर्वांना गर्व आहे. आजची उपस्थिती इथं दाखवून देते की खरंच आम्हा सर्वांना इथं गर्व आहे. आई योगेश्वरीच्या या नगरीत स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तीचा लढा सशक्त केला. 2च दिवसांनी खरं तर आपण मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन साजरा करणार आहोत. त्यामुळे आजचं निमित्त साधून मी या निमित्ताने श्री स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह मराठवाडा मुक्तीच्या लढ्यातील सर्व हुतात्म्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं वंदन करतो. इथे उपस्थित साहित्यिक, साहित्यप्रेमी, पत्रकार अशा अभ्यासू लोकांच्या समोर पुस्तकाचे प्रकाशन करायला मला का बोलवले असेल? माझे मित्र तसे रापतवार साहेब आहेत, पण का बोलवलं असेल मी अनेकदा विचार केला आणि फोन करून टाळायचं जमतंय का असा पण थोडासा प्रयत्न माझ्या मनात चालू होता. मग तो मला सुद्धा लक्षात आलं की मी सुद्धा साहित्य वेडा आहे, मी सुद्धा वाचनाचा वेडा आहे. आज जरी पुस्तकं घेऊन हातात वाचता येत नसलं तरी आजच्या या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये माणसाची चेहरे बघून माणसाची व्यथा वाचणं मात्र बिलकुल सोडलेलं नाही. पत्रकार हे समाजाला आणि सरकाराला दोघांना तुम्ही आरसा दाखवता. माझे रापतवार साहेबांचे फार जुने संबंध आहेत. आजही अंबानगरीमध्ये हे किस्से रापतवार साहेबांनी त्यावेळेस एखादा अग्रलेख लिहिला म्हणजे त्या काळातल्या, इथं आभा आहेत, आडसकर साहेब नसतील, पण अंबानगरीच्या आपल्या अंबाजोगाई कारखान्याच्या निवडणुकीवरती रापतवारांचा एखादा लेख असला तो नेमका कुणाच्या बाजूने शेवटपर्यंत कळायचाच नाही. आबा हे खरंय का नाही? खरंय ना. हा कुणीतरी एक जण हो म्हणणार असावा सोबत. खरं तर या अंबानगरीने आपल्याला अनेक महान ज्येष्ठ पत्रकार दिलेत. अमर हबीब साहेब दिलेत, गाटाळ सर दिलेत, गुप्ता साहेब दिलेत, देशपांडे साहेब दिलेत, अशोक गुंजाळ सर दिलेत. या मोठ्या नावाच्या सानिध्यात वाढलेले सुदर्शनजी रापतवार साहेब, यातून यांनी स्वतःची आपली ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे. खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांसाठी हीच अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज डिजिटल न्यूज नेटवर्किंगच्या दुनियेत आपण सर्वजण आहोत. ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार आहे. त्या पत्रकारितेला ना बोर्ड आहे, ना शेंडा आहे, ना विचार आहे, ना अर्थ आहे. त्याला जो वाटेल ते लिहितो, ज्याला वाटेल ते व्यक्त होतो, टाकून देतो. पुढचा वाचतो का न वाचतो माहित नाही, पण तसाच फॉरवर्ड करतो. अशा या दुनियेमध्ये, अशा परिस्थितीत रापतवार साहेब, तुम्ही मात्र एकाच दिवसात 3 पुस्तकं प्रकाशित करता, हे आमच्यासाठी हेवा वाटणार आहे. म्हणजे आपल्या सर्वांसाठीच हेवा वाटणार आहे. आज भलेही तुमच्या हातातलं गॅजेट कितीही अभूतपूर्व असलं, कितीही अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण विषय काढला, काय मिळत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर. इथं बिराजदार साहेब तुमच्या जन्मापासून सगळं काही सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जर इथं बिराजदार साहेबांना काय नेमकं आवडतं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नेमक्या काय शुभेच्छा दिल्या पाहिजेत हे मी त्याला विचारायचं, त्याने निबंध लिहून द्यायचा आणि मी ह्यांना फॉरवर्ड करायचं. माझं काम संपलं. हीच पत्रकारिता आहे आजची. आणि अशा दुनियेत आपण 3 पुस्तकं लिहितो आहे. आणि ज्या पुस्तकाला एक आगळं वेगळं महत्व आहे. म्हणजे एक, मी पूर्ण पुस्तक वाचलेलं नाही हे प्रामाणिकपणाने कबूल करतो, कारण शेवटी आपण सरस्वतीचे भक्त आहेत. त्याच्यामुळे आपल्या जे इथं असतं तेच इथं असतं. वेगवेगळं यायचं काही कारण नाही.
सहज सुचलं म्हणून जे तुम्ही पुस्तक लिहिलं आहे, माणूस म्हणून आपण उत्तम असलो की आपले विचार, आपल्या भावना, आपली मते ही समाजाच्या हिताची बनत जातात आणि मग आपण समाजाच्या काहीतरी देणे लागतो. या भावनेतून तो अहोरात कार्यरत राहतो. याच भावनेतून सुदर्शन रापतवार हे समाज माध्यमावर गेली 4 दशकापासून लिहित आहेत. हे आवर्जून आज मला सांगायला गर्व वाटतोय. त्यांच्या या समाज माध्यमावरील सहज सुचलेल्या, डोळ्यांनी पाहिलेल्या आणि कानाने ऐकलेल्या प्रसंगावर त्यांनी आपले मते सहज सुचली म्हणून या पुस्तकात मांडलेली आहेत. आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातील काही निवडक लेखांचा मागोवा सहज सुचलं म्हणून या ग्रंथामध्ये घेतलेला आहे आणि वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. यात अटल झंझावत, साहेब मिस यू, घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे, आमदार बच्चू कडू खरेच कडू बोलले का, म्हणजे किती टोकाचा प्रयत्न आहे हा कडू शोधायचा. सत्यशोधक मी अनुभवलेले रावण, सत्यशोधक आणि मी अनुभवलेले रावण, गरज आहे का? सहज माझ्यासारख्याला विचार येतो. पण तुम्ही साहित्यिक आहेत ना, तुम्ही लिहिलं पाहिजे. मी अनुभवलेला रावण आपल्या आपल्या माध्यमातून, आपल्या आपल्या साहित्यातून ते लिहिलं गेलं पाहिजे. पळस फुलला, आठवणीचा पाऊस, नटसम्राटाची एक्झिट, दमदार आमदार, आता नेमकं कुणाला म्हणावं, अशा प्रासंगिक आणि व्यक्तिविशेषावर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. हे त्यांचं स्वातंत्र्य चिंतन आहे. त्यांनी अनुभवलेली व्यक्ती आहे. सभोवतालचा परिसर फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत वेळोवेळी पोहोचायला त्यांचं एक आकर्षक रूप या सहज सुचलं म्हणून या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. मी खरंच सांगतो की हे मंदिराचं गाव जे तुम्ही लिहिलं आहे, काही वर्षापूर्वी आपल्या जुन्या आंब्या नगरीची त्या काळातला इतिहास कुणीतरी मला माझ्याकडे पाठवला होता, व्हॉट्सअपवर पाठवला होता आणि मी ते आत्ता जस्ट इथं बसलो होतो त्यावेळेस मी तेच वाचत होतो. कारण मला वारंवार ते वाचणं आणि त्यात आपण रमणं आणि आज आपण ती अंबानगरी शोधणं, ती गल्ली, ती बोळ, तो रस्ता, तो पूल, ते देवीचं मंदिर, ते का पलीकडे असायचं, मग त्यावेळेस चोऱ्या व्हायच्या, फार मोठ्या प्रमाणात व्हायच्या, समूहानं राहायचे, ह्या सगळ्या गोष्टी मला आजही त्या कथेतला आठवतात. पण खरंच अंबानगरी मंदिराचे गाव. त्यांचे दुसरे पुस्तक म्हणजे सुदर्शन रापतराव यांचं संपूर्ण जीवन प्रवास तुमचा अंबाजोगाई या शहराशी निगडीत असल्यामुळं त्यांनी या अंबाजोगाई शहराला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे त्याचं मूळ हे येथील मंदिर परंपरेत व धर्मभावनेत असलेले या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितले आहे. हे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. श्री क्षेत्र योगेश्वरी देवी, श्री विनायकी, श्री बडा हनुमान, आद्यकवी मुकुंदराज स्वामी, सर्वज्ञ दासोपंत, श्री बालाजी मंदिर, नागझरी कुंड, शिवालय, दिगंबर जैन मंदिर, धारोबा, बुट्टेनाथ यासारख्या जवळपास अंबाजोगाई शहर व परिसरातील 24 शिवमंदिरे अशा विविध मंदिराचा इतिहास त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर या सर्व पुस्तकं आपण घेऊन वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला, म्हणजे मी तर आवर्जून वाचीलच पूर्ण, पण आत्ता जे काही वाचलंय आणि ज्यातून जे मला काढता आलंय ते मी आपल्या सर्वांच्या समोर मांडतोय. तिसरं पुस्तक आहे असामान्य. म्हणजे हे सगळ्या पुस्तकांची नावं जरी वेगवेगळी असली तरी त्यातलं एक असामान्य आहे आणि ज्या डिलिव्हरीला असामान्य डिलिव्हरी झाला त्याला सिझरिंग असं म्हणतात. एवढंच मला कळतं, मी काही मेडिकलचा स्टुडंट नाही, पण पुस्तक असामान्य आहे पण डिलिव्हरी सामान्य झालेली आहे. या तिसरे पुस्तक आहे असामान्य. हे अत्यंत महत्वपूर्ण आणि व्यक्तिचित्रीकरणात आधारलेले असामान्य पुस्तक आहे.
या ग्रंथात सुदर्शन रापतवार यांनी अनुभवलेले, पाहिलेले आणि अंबाजोगाईच्या नावलौकिक देश पातळीवर घेऊन जाणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीच्या चरित्राचा व कार्याचा धांडोळा घेतलेला आहे. अंबाजोगाई शहराला सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परंपरा लाभलेली आहे. ती परंपरा अबाधित ठेवणे, शहराचा नावलौकिक वाढवणे, शहरात कसलेही प्रकारचे धार्मिक, राजकीय ताणतणाव कधीही निर्माण होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील असणारे आणि अंबाजोगाई शहराची सांस्कृतिक भूक वाढवणारे अनेक कलावंत, विचारवंत, सामाजिक सुधारक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा त्यांनी या माध्यमातून घेतला आहे. यात दृष्टीदाता डॉक्टर तात्याराव लहाने, स्वरक्त चित्रकार प्रल्हाद चिंदूजी ढग, पूर्वाचलची सेवेकरी डॉक्टर प्रतिमा आठवले पाठक, मुलांना घडवणारा डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर, जलसाक्षरतेचे वारकरी डॉक्टर दिनकर माधवराव मोरे, कॅरीबॅग मुक्तीचे नायक रामदास कोखरे, पूर्वातरोहणचे राजा नंदकुमार जगताप, शिवपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर, राष्ट्रीय नृत्य कलाकार विनोद निकम, काड्यांच्या जादुई चित्रकार त्र्यंबक पोखरकर, सर्पमित्र नगेश रामभाऊ, सारस्वतांचे प्रयाग यात्री प्राध्यापक रंगनाथ तिवारी, मनभर प्रेमळ क्षणभर कणखर असणाऱ्या प्राध्यापका शैला लोहिया, ग्रंथवेडा विनायक रानडे, समृद्धीचे प्रकल्प बीबी ठोंबरे, कोविडच्या कर्दनकाळ डॉक्टर रमण गंगाखेडकर, चालतं बोलतं मुक्त विद्यापीठ अमर हबीब, अफाट नैतिक शक्तीची धगधग इंजिन द्वारकादास लोहिया, सद्भावनेची सायकल यात्री दगडू लोमटे इत्यादी असामान्य अशा व्यक्तिमत्वाचा कार्याचा सार स्वरूपात आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचकांच्या आपल्या स्वभोवतालीच असलेल्या असामान्य व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवून आणणार आहे. हे आवर्जून मी सांगायला या ठिकाणी मला कमीपणा वाटणार नाही. मी मनापासून रापतवार साहेब आपला अगोदरपासून मित्रता आहेच, आता फॅन झालोय, चाहता झालोय म्हणजे, आणि कधीतरी एकदा आम्हाला कळावं की तुम्ही त्यावेळेस त्या कारखान्याच्या निवडणुकीचे लेख जे लिहायचा त्याचा शेवट कुणालाही कधीच लागायचा का नाही, नेमका लेख कुणाच्या बाजूने आहे, डी.एन. पाटील साहेबांच्या बाजूने का आडसकर साहेबांच्या बाजूने आहे, ते कधीतरी एकदा त्याचा खुलासा व्हावा एवढीच एक प्रेमळ इच्छा आपल्या समोर व्यक्त होतो. मला पुढे आणखीन 2 कार्यक्रम आहेत. आपल्याला माहिती आहे की परळीत सुद्धा गणपती महोत्सव चालू आहे आणि आज अजय अतुल यांचं लाईव्ह कॉन्सर्ट तिथं आहे. मला तिथं पोहोचणंही आवश्यक आहे. मी खरंच रापतवार साहेब, मी आपले मनापासून अभिनंदन करतो. आपण आज 3 काढलेत, याला तिळं म्हणतात, 5 काढले तरी काही हरकत नाही. आपल्याकडे स्किलफुल डॉक्टर आहेत, त्याच्यामुळं तशी अडचण पुढे येणार नाही. एका वेळेला 5 पुस्तकाचं सुद्धा आपण प्रकाशन या ठिकाणी करू. तयारी फक्त तुमची ठेवा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय खासदार सौ रजनीताई पाटील यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत रसिक श्रोत्यांच्या समोर ठेवावे. आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या ज्यांच्या हस्ते झाला असे माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब, जे आत्ताच बोलून गेल्या, पुढे नमिताताई मुंदडा, राजकिशोरजी मोदी, आजचे सत्कार मूर्ती आणि ज्यांनी हे 3 पुस्तकं लिहिलेली आहेत असे आमचे सुदर्शन रापतवारजी, आणि समोर सर्वच जण ओळखीचे बसलेले आहेत. त्यामुळे कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाही घ्यावं असा प्रश्न आहे. या ठिकाणी मला एवढंच वाटतं की आता सविस्तरपणे सगळ्या पुस्तकातल्या प्रत्येक कॅरेक्टरचं विश्लेषण आमदार मुंडे साहेबांनी केलंय आणि ताईंनी तर प्रत्येकाची डिलिव्हरी सविस्तरपणे वर्णन करून सांगितली आहे. मी फक्त एवढंच सांगेन की अंबाजोगाई शहराशी माझा एवढा परिचय कधी आलेला नव्हता.
कारण मी 40 वर्षापूर्वी जेव्हा लग्न होऊन आले त्यावेळी पुण्यावरनं आलेले होते आणि मला इथे एकच व्यक्ती माहिती होती, ती म्हणजे आमची शैला दिदी. शैला दिदींच्याकडे पहिला आले, त्यांचे चिरंजीव इथे बसले आहेत, डॉक्टर साहेबांच्याकडे आले आणि नंतर या अंबेजोगाईने आम्हाला खरोखरीच एक वेगळ्या प्रकारची ओढ निर्माण केली, एक वेगळ्या प्रकारचं गाव. म्हणजे मला पुण्याची उणीव कधी या अंबेजोगाईत वाटली नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. कारण पुणं दुसरं पुणं मराठवाड्यातलं असं नेहमी मला अशोकराव म्हणायचे की अंबेजोगाई म्हणजे दुसरं पुणे आहे. त्यामुळे मला खरोखरच पुण्याची उणीव कधी वाटली नाही. अंबेजोगाई शहरातल्या विशेष करून 3 पुस्तकं जी लिहिलेली आहेत डॉक्टर रापतवार साहेबांनी, तर त्याच्यामध्ये मंदिराचं गाव हे जे पुस्तक आहे ज्याचं आता वर्णन केलं नामदार साहेबांनी, तर मंदिराचं गाव असल्यावर मला असं वाटलं की ही मंदिरं आपण अजून बघितलीच नाही. आपण इतके वर्ष 40 वर्ष झाली या जिल्ह्यामध्ये राहतोय, पण ही सर्व ठिकाणं आपण बघितली पाहिजेत आणि आता निश्चितपणे ते ठिकाणं बघण्याचा प्रयत्न करीन. कारण त्याच्यामध्ये आपण योगेश्वरी मंदिर आणि सगळ्याचं महात्म्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मराठी भाषेतील आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी इथे आहे आणि विवेकसिंधू आणि परमामृत, विवेकसिंधू आणि परमामृत हे ग्रंथ हे त्यांनी लिहिलेले. दासोपंतांची गाथा ही या ठिकाणी लिहिली गेली आणि याचा उल्लेख मी अनेक वेळेला पार्लमेंटमध्ये सुद्धा केला. कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तमिळ भाषेला मिळाला, तेलुगू भाषेला मिळाली, मल्याळमला मिळालं, पण तरी आपल्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा संसदेने दिला नाही. गेले 10 वर्षापासून आम्ही सातत्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी मागणी करतोय आणि संसदेमधलं कमीत कमी एक भाषण तरी मराठीत झालं पाहिजे हाचा माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये एक भाषण मी मराठीमध्ये करते, कारण माझी मातृभाषा ही सगळीकडे पोहोचली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अतिशय चांगलं सगळ्यात मला आवडलेलं पुस्तक आपलं म्हणजे आपण सामान्यातले असामान्य जे शोधून काढलेले आहेत ते असामान्य या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे उल्लेख तुम्ही केलेत. मला आठवण झाली पु ल देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाची. कारण छोट्या छोट्या लोकांचे व्यक्तिविशेष, सामान्यातले असामान्य आणि असामान्यातले सामान्य गुण हे तुम्ही त्याच्यामध्ये वेचून काढलेत. उदाहरणार्थ बल्लू खिचडी, बल्लू महाराजांची खिचडी हा एक अतिशय चांगला लेख मला वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचा मला सुद्धा कल्पना नव्हती ते म्हणजे रावणाबद्दल आपण जे लिहिलेलं आहे, तर त्या रावणाबद्दलच्या गोष्टीचं सगळ्यांनी वाचलंच पाहिजे असं मी बघितलेले रावण, मी अनुभवलेले रावण हे जे आहे ती निश्चितपणे चांगलं पुस्तक आहे. आणि गप्पांची रंगलेली मैफिल खूप वेगवेगळ्या विषयांवर अतिशय चांगल्या पद्धतीने, सजग पद्धतीने आणि चांगल्या आर्टिक्युलेट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने लिहिलेले अशी पुस्तकं आपण लिहिलेली आहेत. आणि छोटी छोटी लोक मग त्याच्यामध्ये कचरा वेचण्यापासून, त्याच्यामध्ये क्लायमेटचं कसं काय आपलं पोल्युशन सावरलं पाहिजे, कॅरी बॅगसाठी मुक्ती काय केलं पाहिजे, खानापूरकर, राजा शिरगुपल्ले, डालीतली पोरबंदना आणि किती नावं घ्यायची, कारण 30 नावं तुम्हाला सांगून आता तुम्हालाच पाठवून जातील इतक्या वेळा सगळ्यांना बोललेले आहेत. त्यामुळे विषयाच्या तुमचे जे काही मांडण्याची पद्धत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळे विषय मांडलेत आणि त्याच्यामध्ये एक सामाजिक जाणीव आहे तुमच्या वाचनाला, लिहिण्याला. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं रापतवार साहेब की आम्हाला कधी कल्पना नव्हती की आपणामध्ये एवढी सर्जनशीलता असेल म्हणून. पत्रकार म्हणून आपल्याला अनेक वर्ष आम्ही ओळखतो, पण एवढ्या सर्जनशीलतेने आपण लिखाण कराल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. ते इथे बघायला मिळालं. आज या ठिकाणी आमचे डॉक्टर वंगे अण्णा सुद्धा आलेत, त्यांचा या ठिकाणी उल्लेख करते कारण त्यांच्यासुद्धा अनेक वर्षापासूनचे आमचे संबंध आहेत. आणि सर्व चोखंदळ तुमचे मित्र म्हणून इथे आले, दिलीप दादा आलेले आहेत, आमचे जगतकर साहेब आलेले होते आणि सर्व. आणि विशेष करून हे अंबेजोगाई हे केवळ वस्तूंनी किंवा वास्तूंनी प्रसिद्ध नाही तर उभ्या माणसांनी प्रसिद्ध आहे. आमचे भगवानराव लोमटे साहेब होते, ज्याला जिल्हा परिषदमध्ये मी मेंबर म्हणून आले होते, त्याला भगवानराव दादा आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. आमचे DN पाटील, अंबेजोगाई म्हटलं की DN पाटील एवढंच आम्हाला माहिती होतं. आडसकर साहेब, एक एक नावं जर आपण घेतली तर एक एक पुढाऱ्यांपासून, लेखकापासून ते आमचे सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे. आणि विशेष करून मला ज्यांचा जास्त लढा होता तो म्हणजे आमच्या दिदींचा, शैला दिदींचा, की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला सांगितलं की आपण एक महिला मंडळ करूया. मग कुणाला बोलवायचं म्हणून केजवरनं आम्ही एसटीतनं इथे आलो अंबेजोगाईला. आणि अंबेजोगाईला शैला दिदींना म्हटलं की तुम्ही आमच्या इकडे केजला या आणि आमच्याकडे एक महिला मंडळ आम्हाला तयार करायचं आहे, वाचनाचा क्लब काढायचा आहे. आणि मग शैला दिदींनी आम्हाला मार्गदर्शन केलं.
असे एक ना अनेक अनुभव आहेत आणि त्याच्यामध्ये अशी लोक याच्यामध्ये अमृताच्या म्हणजे खाणीसारखी एक लोक मिळाली, रत्नाच्या खाणीसारखी, आणि ह्या लोकांनी हा अंबेजोगाई भाग प्रगल्भ केला. परवा 17 तारखेला आपलं हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा आपण दिन साजरा करतोय आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये अंबाजोगाईची किती महत्त्व आहे त्याचं हे मला वेगळं सांगायची जरूर नाही. तुम्ही ते इथले लोकल आहात. तुम्हाला माहिती आहे की स्वामी रामानंद तीर्थ आणि खेडगीकर साहेब ज्यांचं नाव होतं, ह्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आणि या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे आपण विसरू शकत नाही. म्हणून एक वेगळ्या प्रकारचं स्फूर्तीचं केंद्र हे अंबेजोगाई आहे आणि त्या अंबेजोगाईवर आपण हे लिहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे अतिशय चांगली पुस्तकं, इन्फॉर्मेटिव्ह आहेत, आर्टिक्युलेट आहेत आणि सगळ्यात चांगलं म्हणजे नवीन येणाऱ्या जनरेशनला, नवीन येणाऱ्या पिढीला ह्या पुस्तकांमधून निश्चितपणे बोध होण्यासारखं आहे. या ठिकाणी जास्त बोलणार नाही कारण आपल्या सगळ्यांना सुद्धा जायची गडबड आहे, परंतु मला या ठिकाणी येता आलं आणि आपलं एवढी छान 3 पुस्तकं लिहिली, मनापासून आपलं अभिनंदन करते. धन्यवाद. जय हिंद. कार्यक्रमाचा समारोप माध्यम पब्लिकेशनच्या वतीने विजय रापतवार आभार प्रदर्शन करून करतील. आभार प्रदर्शनानंतर अनेक मान्यवरांना पाहुण्यांचं आणि लेखकाचं स्वागत करायचं आहे. तो स्वागत समारंभ नंतर होईल. आज या ठिकाणी माध्यम पब्लिकेशनद्वारा ज्या पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे ते आमचे बंधू ज्येष्ठ पत्रकार सुदर्शनजी रापतवार यांच्या विनंतीला मान देऊन आजच्या या 3 पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे त्या ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर वर्षालीताई किन्हाळकर मॅडम यांच्या या ठिकाणी माध्यम पब्लिकेशन श्री सुदर्शनजी रापतवार व रापतवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊन उपस्थिती दिली आणि शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी आदरणीय मुंडे साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सो नमिताताई मुंदडा यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि शुभेच्छा दिल्या. त्यांचेही आम्ही या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर माननीय खासदार सरोजिनीताई पाटील यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती राहून मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्यांनी अतिशय भरीव अशी मदत केली ते स्थानिक स्वराज संस्थेचे उपाध्यक्ष अंबानगरीचे नगराध्यक्ष आदरणीय राजकिशोर मोदी साहेब यांचे आम्ही या ठिकाणी माध्यम पब्लिकेशन श्री सुदर्शनजी रापतवार व रापतवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व मान्यवर या ठिकाणी अगदी 4 वाजल्यापासून वेळेत दाखल होऊन आता जवळपास 7 वाजून गेलेले आहेत. 3 तास आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमास दिला व सुदर्शनजी रापतवार यांच्याविषयी सद्भावना व प्रेम व्यक्त केले. त्याबद्दल आपले सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम आता संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.